अजून तरी शासनाकडून कुठल्याही प्रकारची आशा दिसून येत नाहीये। शासन फक्त धार्मिक मुद्द्यावर जसं राजकारण करतं, तर माझी शासनाला तशीच विनंती आहे की आपण हे धार्मिक क्षेत्र, हे धार्मिक ज्या क्षेत्र ज्याला खरंच धार्मिक महत्व आहे, अशा गोष्टी खरंच आपण त्यांच्या सुरक्षेसाठी काय करतोय का, हा सरकारने एकदा विचार केला पाहिजे। येत्या काळात जर या प्रश्नावर जर कुठला तोडगा निघाला नाही, कुठला मार्ग निघाला नाही, तर मी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो या सरकारला, या सत्ताधाऱ्यांना, की येत्या काळात आळंदी सारख्या तीर्थक्षेत्र, या पवित्र क्षेत्रात तुमच्या सारख्या नेत्यांना आम्ही येण्यासाठी निषेध करू। आता या ठिकाणी आळंदीत आल्यानंतर असं कधीतरी वाटतं, कधीतरी एक खंत वाटते की इंद्रायणी मातेचं पाणी प्राशन करण्यासाठी हजारो लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि या इंद्रायणीचं पाणी स्वच्छ असावं, आम्ही ते तीर्थ म्हणून पित असतो। ते तीर्थ जर आमच्या शरीरासाठी घातक असेल तर मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण की लाखो वारकरी या ठिकाणी प्रस्थानासाठी येत असतात, ते तीर्थ म्हणून हे घेत असतात। जर त्यांच्या शरीराला जर मला वाटते प्रशासन खेळत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, अशी सद्बुद्धी दानोबार आहे त्यांना द्यावी। श्री भगवान पांडुरंगांनी त्यांना चांगली सद्बुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर इंद्रायणी मातेचा प्रश्न मार्गी लागावा, हीच पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि सर्वांना माझा नमस्कार।